माझी शाळा. दूर दूर उभी आहे आता माझी शाळा. मी बाहेर उभा घेतो अंगावर झळा. मी बाहेर उभा घेतो अंगावर झळा. दूर दूर उभी आहे आता माझी शाळा. आहे घंटा घाई घाईत मुलं मुली चालत आहेत वाटा.
आता इथं काही कार्यक्रम नंतर सगळ्यांना भेटायचंच आहे ना आपल्याला. बस ना बिजू, बस ना खुर्ची. पालखी उतरायची इकडे जाणार घेते ना बाईंचा पण घेतो. शिक्षण इथं शिक्षण ओवाळणार आहेत मॅडम. संजय संजय ऐक ना.
स्टेजवर सगळ्या मान्यवरांना मी विनंती करते की त्या सगळ्यांनी स्टेज समोर यावं. माझी मुख्याध्यापक हे स्टेज समोर येतील. कुटुंबियांनी घेतलेला निर्णय अप्रतिम आहे आणि त्यासाठी आपण कार्यक्रमाची सुरुवात करूयात. त्यांनी कृतज्ञतेतून व्यक्त केलेल्या घंटानाद, त्यांनी दिलेली जी घंटा आहे त्या घंटेचं पूजन होत आहे आणि ते पूजन झाल्यानंतर नक्कीच घंटा वाजणार आहे. शाळा भरणार आहे आणि ती भरवण्यासाठी श्री केंडे माझी कर्मचारी म्हणून असणारे मी त्यांना विनंती करते घंटा पूजन झाल्यावर लगेचच आपण शाळा भरणार आहे. ती शाळा तुम्ही भरवायची आहे. मी आपल्या शाळेच्या शीतल कोंडाळकर आणि त्यांची आई या दोघींना निमंत्रित करते की समोर येऊन घंटा पूजन लगेचच करून घ्यायचं आहे. कोंडाळकर कुटुंबीय जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाजवूया, कारण कृतज्ञतेची सुरुवात ही या कुटुंबियांच्याकडून झालेली आहे. आणि खरंच ढोलाचा नाद थांबलाच पाहिजे. शाळेचा घंटानाद होतोय, शाळेचं वातावरण निर्मिती होतीये आणि खरंच भावना उचंबळून आलेल्या आहेत. ये हृदयीचे ते हृदयीचे वातावरण. खरंच माझे विद्यार्थी, माझे शिक्षक, माझे प्राचार्य हे सगळ्यांनी तुम्ही करून आणलेलं आहे. याला खरंच शब्द नाहीत. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. घंटापूजन होत आहे आणि मग आपण दीपप्रज्वलनाकडे वळणार आहोत. अशी शाळेची घंटा वाजवण्यासाठी, शाळा भरवण्यासाठी मी विनंती करते श्रीयुत केंडे यांना. बघा, शाळेवरचं असलेलं प्रेम आजही आहे. ते आज पुन्हा आपल्यात आलेले आहेत आणि शाळेची आठवण पुन्हा ते आपल्याला करून देत आहेत. जोरदार बेल वाजलीच. 1 2 3. गिरीस्थान प्रशालेचा जय हिंद. घंटानाद झालेली आहे, शाळा नक्की भरलेली आहे आणि साहजिकच शाळा भरल्यानंतर लगेचच आपण राष्ट्रगीतही म्हणणार आहोत. आपल्यातील माझी विद्यार्थिनी वैशाली आगरकर याही एक आराधना करत आहेत. मी त्यांना विनंती करते की दीपप्रज्वलन होत आहे. सगळे मान्यवर, माझे शिक्षक, माझे प्राचार्य दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम होतोय. नुकताच 22 तारखेला अयोध्येमध्ये जो कार्यक्रम झाला त्यामुळं सगळ्या भारतामध्ये आणि भारताबाहेर राममय असं वातावरण झालं होतं. आपण सगळ्यांनी ते एन्जॉय केलं. अभिमानास्पद होता. त्यामुळं कोणत्याही जाती, धर्म, राजकीय पक्ष या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मी एक मानवतेचा संदेश या दृष्टिकोनातून काही सादर करते. तर जय श्रीराम, जय श्रीराम. श्रीफल अर्पण केलेलं आहे. यांचं सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा. सर्वांनी टाळ्यांच्या गडगडाटासह आपण साहेबांचं स्वागत करूया. साहेब, या उपक्रमास आपण उपस्थित राहिलात, आपल्या अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल गिरीस्थान प्रशाला माझे विद्यार्थी, आजही माझे विद्यार्थी आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. महाबळेश्वर
मित्रांनो टाळ्या ह्या झाल्याच पाहिजे, कारण आपल्याला यानंतर श्री बोपडीकर सर यांचा नासिरबाईंना विनंती करतो, नासिरबाई आपण यावं आणि बोपडीकर सरांचा कृतज्ञपत्र, चांदीची भेट आणि शाल देऊन सत्कार करावा. नासिरबाई आणि महाबळेश्वर जिल्हा नगरपालिकेचे माजी मुख्याध्यापक बोपडीकर सर. यानंतरच्या कालावधीमध्ये आपले गणपत महादेव कोरडे सर मुख्याध्यापक होते, पण त्यांची तब्येत बरी नसल्या कारणाने ते आज आपल्यामध्ये उपस्थित राहू शकलेले नाही आहेत. याच्यानंतर विनायक भिकाजी पवार सर यांचा सत्कार करतील किशोरजी कोमटी. आपणास विनंती आहे आपण येऊन सरांचा सत्कार करावा. पवार सर. पवार सरांची देखील छानशी कामगिरी, मुख्याध्यापक पद यशस्वी करणे, मेहनत घेणे या गोष्टी त्यांच्या अंगी असणारे गुण आणि मागच्या भेटीमध्ये मला सांगितलेलं त्यांनी गुण वजन कमी कर व्यवस्थित राहणार, तोही गुण आम्ही घेतला. पवार सरांचा सत्कार होत आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं. नानासाहेब मारुती वनवे सर वजन डोयफोडे सरांना मी विनंती करतोय आपण यावं आणि वनवे सरांचा सत्कार करावा. नतोबा सरपाले सरांशी सुद्धा वैयक्तिक मेसेज पडलेला आहे की मी कार्यामध्ये थोडासा बिझी असल्या कारणाने येऊ शकणार नाही. याच्यानंतर मुकुंद माळी सर यांचा सत्कार करतील अण्णा गोंदकर आणि दत्तू बावळेकर. आपण या ठिकाणी यावं आणि सरांचा सत्कार करावा ही आपणास विनंती आहे. अण्णा गोंदकर आणि दत्तू बावळेकर. अण्णा लवकर या. त्याचबरोबर आजी मुख्याध्यापक आणि
आपले कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री गुणराम बाबूराव ढाणक यांचा देखील आजी शिक्षक माझे मुख्याध्यापक म्हणून व्हायला पाहिजे आणि याच्यासाठी मी पलोडांना महेश पलोड, राजन ढेबे आणि नंदू बावळेकर आपणास विनंती आहे की यावं आणि ढाणक सरांचा सत्कार करावा. सरांना पण विनंती आहे आपली ही कारकीर्द उत्तम योगाने झाली पाहिजे आणि प्रशालेचं नाव समुद्रपार आपण नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आमची सर्वांची आपल्याकडून विनंती आहे. याचबरोबर माजी शिक्षकांमध्ये आपल्याकडे उपस्थित असणारे डी कुलकर्णी सर यांचा देखील सत्कार करतील. दिलीप शिपटे, अशोकजी कोमटी, सुनीलजी यादव, वायकर सर, धोत्रे सर आपण यावं आणि डी कुलकर्णी सरांचा सत्कार कराव्या. कृतज्ञपत्र आणि चांदीची भेटवस्तू देऊन आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. तसेच खाली बसलेल्या विद्यार्थ्यांनी या गुणवंत अशा शिक्षकाचा सत्कार होत असताना आपण शांत राहणं योग्य नाहीये. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा सत्कार झाला पाहिजे. सर्व शिक्षकांचा हे शिक्षक एकापेक्षा एक सोनं आहे आणि या सोन्याच्या पादर स्पर्शानेच आपण देखील सोने झालेलो आहोत. त्यामुळे शिक्षकांच्या सत्कारामध्ये आपण कुठेही टाळ्यांच्या गडगडासाठी कमी पडू नये हे आपल्या सर्वांना विनंती आहे. याच्यानंतर आहे लाडक्या उषा माने आणि शंकर जांभळे यांना विनंती करतोय आपण स्टेजवर यावं आणि कुलकर्णी मॅडमचा सत्कार करावा आपल्यास विनंती आहे. उमा माने या देखील आज मोठ्या संस्थेच्या मुख्याध्यापिका आहेत. असतील तर त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. संजयजी बोधले आपणास विनंती आहे आपण पण देखील या ठिकाणी स्टेजवरती यावं आणि मॅडमचा सत्कार करावा. संजयजी बोधले या लवकर. उमा मॅडम बटी ओके. हे एकाच बॅचचे दोन विद्यार्थी आहेत. शंकरजी जांभळे आमचे प्रसिद्ध व्यावसायिक आहेत आणि उमा मॅडम ह्या देखील एका कॉलेजच्या प्रिन्सिपल आहेत. त्यांचा याच मोठ्या या ठिकाणी महाबळेश्वर गिरिसम प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयातील माजी विद्यार्थी आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार आणि कुलकर्णी मॅडमना शास्त्रीपद देत आहेत. त्यांचा देखील खूप खूप सत्कार आणि धन्यवाद. यानंतर पुष्पा वसंत बोपडीकर मॅडम आपला देखील सत्कार करत आहे. शारदा ढाणक आणि 87ची बॅच सगळ्यांनी या आणि मॅडमचा सत्कार करायचा आहे. लवकर या आपल्याकडे वेळ फार कमी आहे. लवकर या. मॅडमला विनंती करतो मॅडम आपण सत्कार स्वीकारायचा आहे. आमचं गुणगान गातो ते आमचे 87ची बॅच तुमच्या समोर उपस्थित आहे. हीच ती आमची बॅच आहे. आमच्याकडे सगळ्यांना नंतर भेटत बरं. हा फक्त हा सत्कारासाठी आपल्याला वेळ दिलेला आहे. बोपडीकर मॅडमचा आपल्याला सत्कार करायचा आहे. शाळा श्रीफळ देऊन आणि साधीची भेटवस्तू देऊन आपल्याला सत्कार करायचा आहे. सत्काराचा
त्याच्यानंतर कमल रमेश कदम सोनावणे मॅडम यांचा देखील सत्कार करण्याचा बोलवतोय. रविदादा कुंभारकरे, राजनजी ढेबे, मनीषा नायडू, आता पलीकडचं नाव मला माहिती नाहीये. मनीषा नायडू, माझी आवडती ताई आहेस तू, य. आपण मॅडमचा सत्कार करावा. मनीषा प्रशांत नायडू, आपण आला असता तरी चाललं असतं. चला 82ची बॅच आणि प्रशांत नायडूची बॅच या लवकर, या लवकर, लवकर या. आपल्याला ही सुवर्ण संधी आहे आपल्या गुरूंचा सत्कार करण्यासाठी. या जितूजी कुलकर्णी या. दाखवून माणसाला कसं मोठं करतं त्याचं आता एक छानसं उदाहरण आपण बघितलं. एक टाळी रविदादासाठी. रविदादाच्या एकट्याच्या हातून सत्कार होणार होता. रविदादाने सर्वांना बोलवून सगळ्यांना कृतज्ञतेचा मान दिलेला आहे. हीच शिकवण आम्हाला मिळालेली आहे, यासाठीच आम्ही ऋणी आहोत. या सर्वजण पटकन मॅडम, महाबळेश्वर नगरीमध्ये खूप खूप स्वागत, खूप खूप स्वागत. गिरसाम प्रशालेमध्ये परत एकदा आपलं सर्वांचं स्वागतच आहे. आज 94ची बॅच आणि राजेंद्र ढेबे आपलं स्वागत करण्यात येत आहे. राजेंद्र ढेबे, आपण देखील या नवीन बॅचमध्ये सामील व्हावं. आपला देखील आपल्याला सर्वांना विनंती आहे की टाळ्यांच्या गजरामध्ये मॅडमचं स्वागत झालं पाहिजे. बघा, गिरीशाम प्रशालेचा हा योग आपण सर्वांच्या या योगदानामुळे घडून आलेला आहे. आपले गुरु, आपले सन्माननीय गुरु सर्वच आपल्या सर्वांच्या समोर उपस्थित आहेत आणि यांचा नाही देही नाही डोळा असा आपण सत्कार देखील करत आहोत. आपण सर्वांच्या स्वतःच्या अशा सुंदर भावना देखील कदम मॅडम यांचा, जाधव मॅडम, शांताराम भाऊ धनावडे आणि 90ची बॅच यांच्या माध्यमातून आपण सत्कार करतोय. ताबडतोब यायचं आहे. शांताराम भाऊ धनावडे, जाधव मॅडम आणि 90ची बॅच या लवकर. 71-72ची बॅच, 71-72 शांताराम भाऊ धनावडे आणि त्यांचा ग्रुप, सगळ्यांनी या. सत्कार करतो आपण बघता. यानंतर आहेत प्रभात पवार सर, ते उपस्थित नाही आहेत. यानंतर शिवाजी राजापुरे सर यांचा देखील सत्कार होत आहे. याच्यासाठी आपण बोलवतोय 71-72ची बॅच, महेश अण्णा पलोड, शांताराम भाऊ राजापुरे सर. अच्छा,
किशोर सोनावणे, त्याच्यानंतर मिलिंद सोनावणे, पद्माकर मिरजकर. काल प्रशालेमध्ये देखील 3 वाजता त्यांनी हजेरी लावलेले पहिले माझे विद्यार्थी सरू कोंडाकर. आपणास विनंती आहे आपण या आणि आपले गुरु शिवाजी राजापुरे सर यांचा सत्कार करावा ही आपल्या सर्वांना विनंती आहे. यानंतर बक्षी मॅडमचा सत्कार करतील. विनय साळवी आणि 92ची बॅच. बक्षी मॅडम, आपण देखील या ठिकाणी उपस्थित. बक्षी मॅडमचा सत्कार करतील. साळवी, आणि 1992ची बॅच. आपणास विनंती आहे मॅडमचा श्रीपद सत्कार करावा. त्याचबरोबर आपल्याकडे आताच उपस्थित झालेले आहेत मला वाटते अलका बलदेव गायकवाड मॅडम यांचा देखील सत्कार करण्यासाठी यानंतर आपल्या या शाळा माहुलीमध्ये आपल्या शिक्षक रूपी सेवा बजावलेल्या सन्माननीय अलका बलदेव गायकवाड यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी विनंती करतो आपल्या महाबळेश्वर नगरीचे माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक सन्माननीय कुमारजी शिंदे, त्याचबरोबर सन्माननीय सतीशजी प्रभाळे, आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अलका गायकवाड मॅडम यांचा सत्कार करावा. सन्माननीय कुमारजी शिंदे, सन्माननीय सतीशजी प्रभाळे, सन्माननीय प्रशांतजी प्रभाळे, आपणास विनंती आहे. सन्माननीय अलका बलदेव गायकवाड मॅडम यांचा या ठिकाणी कुमारजी शिंदे, सतीशजी प्रभाळे, प्रशांतजी प्रभाळे आणि 98ची बॅच या बॅचच्या शुभास्ते सत्कार होत आहे. 82च्या बॅचच्या हस्ते सत्कार होत आहे. यानंतर विजयजी साळुंखे आपल्या समोर एक पत्र सादर करीत आहेत. मी त्यांना निमंत्रित करते, लगेचच त्यांनी माईकवर आपलं पत्र वाचावं.
आदरणीय संतपीठच म्हणेन, ज्या शिक्षक रूपी संतांनी आम्हाला इथं उभं राहून बोलण्याचं शाळेनं आपल्या उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक मनोगत किंवा शाळेचं पत्र मी आज आपल्यासमोर सादर करतोय. अरे आलात का बाळांनो, या आज पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत. आज सगळं कसं रंगबिरंगी आणि उत्साही वातावरण आहे.